आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्राची जी यादी यूपीए सरकारने दिली आहे, नावं जर आपण बघितले तर असं वाटतं की या किती चांगल्या ऑर्गनायझेशन्स आहेत. दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन, रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट, विरोधी सांस्कृतिक चळवळ, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर, कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन वुमन, कबीर कला मंच. मी दिलेलं नाही आहे. यूपीएच्या सरकारने हे लोकसभेमध्ये या फ्रंटल ऑर्गनायझेशनची ही दिलेली माहिती आहे. आणि एवढंच नाही तर या संदर्भात यूपीएच्या सरकारमध्ये एक ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल झालेला आहे. ज्या ॲफिडेव्हिटमध्ये अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की द सेकंडरी स्ट्रॅटेजी, म्हणजे खूप सगळं त्याच्यावर अर्बन माओइझमवरच आहे, त्यांनी शब्द यूज केला आहे अर्बन माओइस्ट. पण याच्यामध्ये मी सगळं वाचून दाखवत नाही. द सेकंडरी स्ट्रॅटेजी ऑफ सीपीआय माओइस्ट इज टू मोबिलाइज certain targeted sections of the population, especially the urban population, through its mass organizations, which are otherwise known as frontal organizations. The mass organizations mostly operating under the garb of human right NGOs and organically linked to CPI Maoist party structure, but maintain separate identities in an attempt to avoid legal ability. These mass organizations are generally manned by ideologues who includes academicians and activists fully committed to the party line. Such organizations ostensibly pursue human right related issues and are also adept as using the legal process of Indian state to undermine and emasculate enforcement action by the security forces and also attempt to malign the state institutions through propaganda and disinformation to further cause their revolution. त्यानंतर त्यांनी तिसरी एक सांगितलेली आहे की कशा प्रकारे या सगळ्या ऑर्गनायझेशनचा एकत्रितपणे आपल्या संविधानावर अटॅक होतो हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे ॲफिडेव्हिट या ठिकाणी यूपीएच्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी दाखल केलेलं आहे.